करारे बापांनो साधन हरीचे, करारे बापांनो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, या साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बीज हरे, आत्मतत्व धरे तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम एक, हरिनाम जपता घडे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरि रूप. हरे मुखी गाता, हरे मुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू नमामि सद्गुरुं शांतं, नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं. शरण शरणैकनाथ पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. संपादितानांचे विधाय भक्ती, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. मस्तक हे पाया हरि, मस्तक हे पाया हरि, मस्तक हे पाया हरि, मस्तक हे पाया हरि. वार हरि संताता, यार हरि संताता, हे पायावरी यावर करी संतांच्या. करारे बापांनो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐसी या साधना करा काही. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी जो अभंग मी आता आपल्या समोर मांडला, तो नाथ बाबांचा हरिपाठ या ग्रंथातला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे दादा. नाथ बाबांचा हरिपाठ या ग्रंथातला हा अभंग. आणि तुम्हाला आम्हाला दररोज एक गोष्ट सांगत असतो का तुम्ही एक काम करा आणि दुसरं एक काम असं आहे का ते करू नका. ते काम कोणतं आहे? करारे बापांनो साधन हरीचे, हे काम करा. आणि दुसरं धनी करणीचे करू नका, हे काम आयुष्यामध्ये कधी करू नका असं नाथबाबा सांगतात. आणि हे दोन्ही काम, एक निषिद्ध काम आणि एक विहित काम करत असताना अखंड जीवनामध्ये तुम्ही असं काम करा. कोणतं? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भाव मी 2 शब्दामध्ये आपल्या समोर मांडला. ज्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे ते वैकुंठवासी गोरखनाथ रावसाहेब डोईफोडे
यांचं वर्षश्राद्ध, या श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. आणि या कीर्तन सेवेसाठी आपण सर्वजण नातलं ग्रामस्थ वगैरे असतील सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी अनेक आळंदीकर महाराजही आहेत. सुंदर असं भजन, सुंदर असा पकवास, पेटी वादन सगळं व्यवस्थित आहे. फक्त एक असं आहे, कीर्तन सुरुवात व्हायला थोडं वेळ, कारण आमच्या गावाकडं 9 ते 11 म्हणजे 9 ते 11, ते 10 ते 12 हा वेळ नाही. कारण नैवेद्य दाखवण्याची वेळ किती आहे? 11:30. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांचं लक्ष हे कीर्तनाकडे नसतं, ते भोजनाकडे असतं, भजनाकडे नसतं. म्हणून 11 पर्यंत संपलं की 11:30ला सगळे मोकळे असतात. आता तुम्ही सांगा कीर्तन किती वेळ करायचंय? तुम्ही म्हणाल तेवढ्याच. मुख्य नाहीत ना वाचलेली माणसं, किती वेळ? 1 तास, 2 तास. पण याला ही मर्यादा सोडून आहे. कारण कीर्तनाची सकाळची वेळ कोणती आहे? 9 ते 11. संध्याकाळची वेळ 9 ते 11. 7 ते 9. 9 ते 11 हा ही काळ व्यवस्थित नाही, हा वेळ व्यवस्थित नाही. म्हणून आता मला वाटतं 10:30 वाजले. किती वाजले? 11 वाजले का? 11 वाजले ना. 12च्या आत आपण उरकून घेऊ. विठ्ठल विठ्ठल. काल दुपारी या ठिकाणी आलो बरं महाराज. असं वाटलं रांची वस्ती. खरं तर असं वाटलं की आदिवासी प्रांतात आलो की काय. पण कीर्तन ऐकायला कोणी असं आहे ना. पण असं असतात बघा, माणसं कधी कधी बोलून कळत नाही, काही गोष्टी अंतरातून कळत असतात. तिला असं वाटलं गर्दी काय होणार नाही, पण अंतःकरणामध्ये जिव्हाळा आणि परमार्थाबद्दल जिथं जिव्हाळा आहे तिथं संतांच्या संबंधाने, देवाच्या संबंधाने बोललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. दादा नाथबाबांचा अभंग आहे. हरिपाठ या ग्रंथातला हा अभंग आहे. आणि हरिपाठ आपण वारकरी संप्रदायातली माणसं, हरिपाठ ही आपली संध्या आहे. काकडा ही आपली विद्या आहे, सकाळची केलाच पाहिजे की नाही. आणि हरिपाठ म्हटलं की आपल्याला हा अभंग नाथबाबांचा दररोज म्हणावं लागतो. कोणता? करा रे बापांनो. आता लक्षात घ्या, बापांनो हा शब्द आला बरोबर आहे. आता कीर्तन सुरुवात व्हायच्या अगोदर महाराज सांगत होते, खाली या, खाली या, पुढे या, पुढे या, लागून या पाया विनवितो तुम्हा. पाया पडून सांगावं लागतं पुढे या. काही इथं पुढे आले काही बिचूट असत नाही, किंवा मी काय तुम्हाला घेऊन गावाकडे जाणार नाही. ऐकायला आलं पाहिजे पुढं. कारण दादा ही वेळ तुमच्या जीवनात पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही. जी गोष्ट दुर्लभ आहे. हे वैकुंठवासी गोरखनाथ यांचं कोणत्या जन्मातलं पुण्य होतं मला माहित नाही. होतं हे खरं आहे. कशावरून? भागवतामध्ये असं सांगितलं, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लवेत. भागवत असं सांगतं, काही ना काही जन्मातलं तुमचं पुण्य असल्याशिवाय हरीची भक्ती तुम्ही करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल कोणत्या जन्मात होतं ते मलाही माहिती नाही, पण होत हे खरं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून पुण्य मिळत असेल तरी पुढे आलं पाहिजे ना. हे काही बाजारात मिळत नाही, आलं पाहिजे. मी काय आगाऊ बोलणार नाही. शेवटी तुमची इच्छा आहे. कारण तुकोबरायचं ऐकलं का लोकांनी? नाही ना. तुकोबरायने सांगितलं, करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. पण ऐकलंय का लोकांनी? माझं पण ऐकणार. असो, माझं एक काम आहे, नाथ बाबा काय म्हटलं ते तुमच्या समोर मांडलं. नाथ बाबांचा अभंग आहे. नाथ बाबा सांगतात, जीवन जगत असताना सगळं जीवन जगतात. पशु पक्षी काही जगत नाहीत का? तुम्ही आम्ही काही जगत नाही का? सगळं जगतात. पण जगण्यामध्ये आपला आणि पशु पक्ष्यांचं फरक असावा. बरोबर आहे की नाही? पशु पक्ष्यांचं कसं सांगितलं? नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, पशु काय पाप पुण्य झालं उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांना काय? खाणे पिणे आणि विणे म्हणजे जन्माला घालणे. बरोबर आहे. मग आपलं जीवन तसं आहे का? तुमचं आमचं जीवन तसं नाही. तुमच्या आमच्या जीवनात फार पशु पक्ष्यांच्या आपल्या जीवनात फार मोठासा बदल आहे. कारण आपल्याकडे पाहत असताना भगवंतांनी आणि साधू संतांनी वेगळ्या अपेक्षेने पाहिजे.
आणि म्हणून आपल्याकडून संतांची अपेक्षा तर काय असेल हो? काही नाही बघा, संतांनी काय तुम्हाला काही मागितलं नाही. तुमचं एकर नको, तुमचा रुपये नको, काही मागितलंय का? नाही. आम्ही सुद्धा बरं का महाराज, तुमच्या माहितीच तो सांगतो, कीर्तन अथवा प्रवचन झाल्यानंतर आम्ही कधीही रुपये कोणाला मागत नाही बरं का. मी जर आम्ही तुम्हाला तर फार मोठं समजतो, कारण का जी माणसं धर्मासाठी जगतात, जी माणसं आपल्या देशासाठी जगतात, ती माणसं नसतात, ती देव माणसं असतात. विठ्ठल विठ्ठल सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याकडून संतांची अपेक्षा वेगळी आहे. आणि म्हणून संत नेहमी सांगत असतात का बाबांनो, तुम्ही एक काम करा, एक काम करा. ते काम कोणतं आहे हो? काही नाही बघा, अगदी सोपं आहे. सगळ्या संतांनी तेवढंच काम सांगितलं. नाथ बाबा असतील तर तेच सांगतात, नामदेव महाराज असले तरी तेच सांगतात, आणि तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात. सगळ्या संतांचं एकच म्हणणं आहे, माऊलींचंही तेच म्हणणं आहे, आणि नाथांचं आपण तेच म्हणणं पाहणार आहोत. काय म्हणणं आहे हो? हे तुकोबाराय सांगतात, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला. तुकोबारायांचं एकच म्हणणं आहे बाबांनो, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, काही नाही, विठ्ठल विठ्ठल माणसाने म्हणावं, याच्यापेक्षा काय सांगितलं. पण इथं आल्यानंतर सांगावं लागतं, हा म्हणा विठ्ठल म्हणा, वाजाटाळी सांगावं लागतं. ही वाईट गोष्ट आहे. अहो इथं आलं म्हणजे कामच आपलं आहे, हे आपलं इथे कर्तव्य आहे. पण वाईट गोष्ट आहे, शोकांतिक आहे. असो, तुकोबारायांचं तेच म्हणणं आहे. आणि माऊली ते काय वेगळं सांगतात का? हा, माऊली तेच म्हणतात, रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मरा कार्य. सांगितलं की नाही? पण लोकांना ते पटत नाही. नामदेव महाराज तर काय वेगळं सांगतात का? नाही ना. नारायण गाय नारायण ध्याय, तसं नाथ बाबा सुद्धा सांगतात, अरे बाबांनो, जीवन जगत असताना भलत संत करण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे? नाथ बाबा रे बापानो सागर हाय आपल्याला काय म्हटलं माहिती का नाथ बाबांनी? बापांनो, आता वास्तविक पाहता आपल्याला त्यांनी बाप म्हणावं, आपण एवढे मोठे नाही, बरोबर आहे की नाही? पण माणसं ऐकत नाही ना, ऐकत नाही. म्हणून संत सगळ्या प्रकारे समजून सांगतात. कधी शिव्या देतात. तुम्हाला असं वाटतं का नाथ महाराज म्हणजे शांती ब्रह्म आहेत? हे आपण म्हणायचं फक्त, नाथ महाराज शांती ब्रह्म आहेत. हा, शांती ब्रह्म आहेत, पण कधी जी माणसं भगवंताचं चिंतन करतात त्यांच्यासाठी. पण जी माणसं सांगून सुद्धा ऐकत नाही, अशा वेळेला काय माय गेली होती. आता काय शांती ब्रह्म शब्द असल्याचे शब्द आहेत का? नाही ना दादा. तुकोबारांचे सुद्धा असे शब्द आहेत. आपल्याला जर म्हटलं ना, तू एका बापाचा, फक्त तुकोबाराय म्हणतात, तू लेक धो बापाचा, शिव्या देतात. सांगायचा मुद्दा असा आहे, सर्व संतांचं असं म्हणणं आहे की आपण भगवंताचं चिंतन करावं, वेगळं काहीच नाही. तो गाथा असेल, तो ज्ञानेश्वरी असेल, ते भागवत असेल, सगळ्या ग्रंथाचं काय म्हणणं आहे? तेच म्हणणं आहे ना, एकच म्हणणं आहे. कोणतं? की आपण भगवंताचं चिंतन करावं.
हे म्हणणं आहे करा रे बापांनो, की देवप्राप्तीचं साधन आपण करावं, पण एक गोष्ट करू नये. ती म्हणजे कोणती हो? झनी करणीचे करू नका. करणीचे म्हणजे कर्मसाध्य, आणि संसार हा कर्मसाध्य आहे. संसार हा कसा आहे? कर्मसाध्य आहे. संसार करू नका असंही म्हणणं नाही. लक्षात घ्या, लगेच संसार करू नका म्हणजे मुलांचा, लेकरांचा, जमिनीचा त्याग करा आणि लगेच भागवा असंही नाही. संसार करा पण नाक मारा सांगतात तसं. अरे पक्षी अंगणी उतरते, कैसे असावी संसारी. कोणासारखं म्हणजे पक्ष्यांसारखं. संसार करू नका असं म्हटलं नाही, पण करत असताना त्याचा विधी वेगळा आहे. असो, नाथ बाबा सांगतात एक गोष्ट करा आणि दुसरी करू नका. मला असं वाटतं माणसाने दोन्ही गोष्टीचा विचार केला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात भगवत प्राप्तीचं साधन करा, ते तरी कशासाठी याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि जी गोष्ट आहे, जी कर्मसाध्य आहे, ती करू नका. ती का करू नका याचाही विचार आपण केला पाहिजे. मला असं वाटतं कधीही कारणाचा विचार केला पाहिजे. बरीचशी माणसं आहे, त्यांना परिणामाचा काही घेणं देणं नसतं, फक्त करत असतात. पण लक्षात घ्या, कधीही माणसाने जीवन जगत असताना, कर्म करत असताना त्या कर्माच्या मुळाशी गेलं पाहिजे की हे कशासाठी. काही करा तुम्ही, माझं काही म्हणणं नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, पण हे का, याचा परिणाम काय, याचा आपण विचार केला पाहिजे. मग नाथबाबा म्हणतात तुम्ही प्रपंच करा पण पक्षासारखं करा. याचं कारण काय? अभंगनाथ बाबांचंच आहे. याचं कारण काय? तर नाथबाबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्याच्यासाठी जगतात, संसार हा वाईट नाही, संसाराची आसक्ती वाईट आहे. तुम्ही शेती करतात, शेतीमध्ये लाख रुपयाचं उत्पन्न घेतात, चांगलं आहे, पण 1,10,000चं का झालं नाही, ही जी वृत्ती आहे ही वाईट आहे. आणि हीच आसक्ती म्हणजे प्रपंच, आपलं काय संसार. लक्षात घ्या. मग का करू नये, तर याचं कारण असं आहे, या दोन्हीच्या गोष्टीच्या फळाशी आपण गेलं पाहिजे. प्रपंच करायचा तर त्याचं फळ काय, परमार्थ करायचा तर त्याचं फळ काय. तर प्रपंचाच्या संबंधाने बोलत असताना, संसाराच्या संबंधाने बोलत असताना मौलीची ओवी आहे, यया फुलना तुलंबिता फळना चुळंबिता, जे काही पंडुसुता रुखची हा. हे काय आहे? हे प्रपंच असं एक झाड आहे, त्याला फळ नाही आणि फुलही नाही. आता मला सांगा, ज्याला फळ नाही आणि फुलही नाही असं झाड तुम्ही सांभाळतात का? सांभाळतात का तुम्ही? तुम्ही आंब्याच्या झाडाला का जीव लावतात? म्हणजे त्याला फळ आहे ना. तुम्ही शहराच्या झाडाला का जपत नाही? शहराचं माहिती ना झाड, शेअर म्हणजे ते 1.25 शेअर 1 शेअर ते नाही. त्याचा संपर्क माणसाशी येऊ नये. जर आला तर ते माणसाला ते रुतत. तसा प्रपंच असा आहे की तो माणसाला सतत रुततो. फक्त एक आहे, माणसं हलकट आहे म्हणून तिकडे लक्ष देत नाही. विठ्ठल विठ्ठल
कोणापासून आहे? भगवंतापासून, प्रपंचापासून? प्रपंचाच्या आसक्तीपासून. कोणापासून आहे? प्रपंचाच्या आसक्तीपासून. जीवनामध्ये लक्षात घ्या, या सृष्टीमध्ये प्रपंच द्या सोडून बाजूला, या सृष्टीमध्ये अशी एकही गोष्ट नाही कधी सुख किंवा दुःख देते. लक्षात घ्या, एकही नाही. तुम्ही कोणतीही वस्तू पहा. आम्हाला आळंदीमध्ये डॉक्टर नारायण बाबाचा, तुमच्याच भागातले नगर मधलेच नारायण बाबा विचारसागर सांगत असताना ते सांगायचे की या जगामध्ये एकही असा पदार्थ नाही का तो सुख आणि दुःख देतो माणसाला. पण मग माणसं म्हणतात का असं की आमका माणूस दुःख देतो, तमका माणूस सुख देतो, आमका वस्तू सुख देते, तमकी वस्तू दुःख देते. याला कारण काय? म्हणे याला एकच कारण आहे, त्या पदार्थाबद्दल तुमची अनुकूल प्रतिकूल बुद्धी. विठ्ठल या ठिकाणी हा माईक आहे, बरोबर? हा माईक मला सुख देतो याच्यात काहीच नवल नाही. कारण माईक वाले जे शिष्य आहेत ना, सुंदर असं त्यांनी त्याचा सेटिंग आवाज चांगला केला, मला सुख देतो. पण जे माणसं कधी माईकवर आली नाही त्यांना म्हणा 2 मिनिटं इथं द्या, मग तुम्हाला कळत त्याला सुख होतं माईक पासून का दुःख होतं. साधारण गोष्ट. काय होतं, काय होईल महाराज? तो असा लाटा 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 लाटा. आता इथं थंडी वाजते पण त्याला घाम फुटेल का? या पदार्थाने तुम्हाला सुख आणि दुःख दिलंय का? नाही. या पदार्थाबद्दल तुमची जशी बुद्धी आहे, अनुकूल बुद्धी असेल तर तुम्हाला त्यापासून सुख आहे, आणि प्रतिकूल बुद्धी जर असेल तर दुःख आहे. हे तर कळतंय ना, अनुकूल प्रतिकूल कळून घ्या किंवा सवय लावून घ्या. तसं सांगायचा मुद्दा असा आहे, प्रपंच संसार रुततो. सगळ्यांनाच रुततो का? नाही. ज्यांची आसक्ती आहे त्यांनाच रुततो. ज्यांना याच्याबद्दल काही घेत नाही, नाथ बाबा सांगतात तसं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, पैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणजे असं ज्यांची वृत्ती आहे त्यांना दुःख नाही. म्हणजे कळालं का तुम्हाला? प्रपंचात या, जन्माला या, जीवन जगा, पण एक ईश्वराची लीला म्हणून. तुम्ही एक कर्ता म्हणून, एक प्रापंचिक म्हणून जर जीवन जगला तर दुःख आहे. आणि इतकं दुःख आहे दादा, लक्षात घ्या. प्रपंचामध्ये, या जगामध्ये तुम्हाला दुःख देणारी माणसं लांबची का दूरची? जवळची. हा, तुम्हाला त्रास देण्यासाठी शेवगावची माणसं इथं कधी येणार नाही. आम्ही शेवगावच्या, पण तुमच्या पारनेर मधली माणसं तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. पण आता पारनेर मधली जास्त लोक दुःख द्यायला येतात का तुमच्याच गावात? तुमच्या गावाचं नाव काय? धोतरे, ढोकी. हा, ढोकी. म्हणे कोणती लोक जास्त दुःख देतात? ढोकीतली का पारनेरची? ढोकीतली. बरं, ढोकीतली जास्त दुःख देतात का शेजारी पाजारी? हा, तुम्ही खरं बोलतात पा. बरं, शेजाऱ्या पाजाऱ्यापेक्षा घरातले जास्त दुःख देतात का शेजारी? घरातले माणसं काय होतात आपल्याला? आडवं कोण चालतं जास्त? बरं, घरातली पत्नी चालते का सक्का भाऊ? आणि मग काय तुम्ही कोणासाठी जगतात बघा, विचार करा. विठ्ठल विठ्ठल. प्रपंचामध्ये, या संसारामध्ये सगळं जग असत आहे बघा, पण तरी सुद्धा त्याला सुटत नाही. याला कारण ही माया आहे. माया आहे, माया. असो, सांगायचं मुद्दा बघा, जवळची माणसं दुःख देतात. नाथ महाराज म्हणतात, जनीकरणीचे करू नका. त्याला कारण काय जर असेल तर त्याला कारण हे आहे, आपण ज्याला आपलं म्हणतो ना, पत्नी आपली, बंधू आपला, पिता आपला, बरोबर आहे, मुलगा आपला, मुलगी आपली, घर आपलं. लक्षात घ्या, हे सगळं जरी आपलं असलं ना तर हे अंतर्मनात मात्र आपलं नाही, हे लक्षात घ्या. ही वृत्ती आपली जागी असली पाहिजे. मी सुद्धा एक गृहस्थी आहे, लक्षात घ्या. मी सुद्धा एक प्रापंचिक आहे. पण मी आता सांगितलं ना मेजर दादांना, आम्ही कार्यक्रमाचे पैसे मागत नाही. कारण का? आम्ही प्रपंचासाठी जगत नाही. प्रपंच साधन आहे, जगावं परमार्थासाठी, बरोबर आहे की नाही? तसं प्रपंचामध्ये जगत असताना ज्याला आपण आपलंच म्हणतो ना, पैसा आपला, जमीन आपली, वास्तविक पाहता या बाजारामध्ये काहीच आपलं नाही, काहीच. आणि मी तुम्हाला लांबचं सांगणार नाही. मी जमिनीबद्दल बोलणार नाही ना, तुकोबऱ्यांचं सांगतो मी. ते आपल्या कुटुंबाच्या बद्दल जास्त वेळ आपल्याला लांबायला नको. लक्षात घ्या.
तुकोबारे सांगतात श्री पुत्र कलत्र हे तव मायावंत. आपण ज्याला म्हणतो ना मुलगा पत्नी हे काय सांगितलं म्हणे मायावंत आहे. मायावंत म्हणजे काय दिसायला वाटतं खरं खरं आपलं पण वेळ आल्यानंतर हे आपलं काहीच नाही दादा लक्षात घ्या. मी तळतळून सांगतो तुम्हाला एकांत मध्ये जा एकांतात एकटे असल्यानंतर. आता तुमचं हे भाग सगळा एकांत राहण्यासारखंच एकांत मध्ये जा छातीवर हात ठेवून बघा कोण आपलं कितपर्यंत आहे कुठपर्यंत कोण आपलं आहे. तुमचा अंतरात्मा तुम्हाला सांगेल या जगामध्ये तुमचं कोणीच नाही. कोणी हे का सांगतो माहिती का आणि हे आजच का सांगायचं माहिती का कारण आजची वृत्ती कीर्तन ऐकत असताना श्राद्धाचं दसऱ्याचं असेल तर वृत्ती वेगळी असते एरवी वेगळी असते. ज्याला आपण आपलं म्हणतो हे अंतर्मन सांगेल का तुमचं या जगात कोणी नाही. तू एकटा आहे नाही कुणाचे कोणी तू जण वेगळे कोणी कोणाचं नाही. तू बरं सांगतात स्त्री पुत्र कलत्र हे तव मायावंत शेवटीचा अंत न पवे कोणी. आता पुढचा आहे का यमाची हाती बांधुनिया देती कोण मारिती मारिती झोडीती कोण यमाचे किंकर. किती दिवस नाही दादा बहुसार खूप दिवस मारतात. यमाच्या हातात दिलं कोणी दादा सांगतो ना मी तुम्हाला. यमाची हाती बांधून देती घरची लोक बांधून देतात. बांधायला कोण असतं माडावर हा बारीक विचार करा तुम्ही. पाहुणी माणसं लांब बांधावर बसत बघा ती पाहुणी माणसं कुठं बसली बांधावर ती येतात का जवळ ते म्हणते बरं आम्ही कोरोना होतो सध्या लांब बरं आहे जवळ अजिबात वाचो. यमाची हाती बांधोनिया देती जवळची माणसं घरातली माणसं कचाकच बांधतात पुन्हा उठला नाही पाहिजे. यमाची हाती बांधोनिया देती आणि लक्षात घ्या दादा सगळं उभं आयुष्य ज्याची किंमत होत नाही एवढं आयुष्य ज्या कुटुंबासाठी दिलं दादा ज्या कुटुंबासाठी बोलतो मी ते कुटुंब शेवटी काय करतं भूषण ही घेती काय करता तो भूषण कळतात ना. आता संक्रांत आली जवळ कळत तुम्हाला भूषण कशाला म्हणतात. घरी पुंगा चालूच असतो. संक्रांत आली म्हणजे संक्रांत आली तुम्हाला माहिती नसतं असा त्याचा अर्थ नाही. सोनाराच्या दुकानात चला संक्रांत आली आणि जिला संक्रांती निमित्त मालकाने त्या दुकानात नेलं तिला आनंद आणि तिला नाही नेलं ती त्यांना मस्त कामच लागतं माझ्याकडे लक्ष नाही. बरोबर आहे की नाही असंच असतं ना. काय म्हणता तुम्ही आपलं कोणाला लक्षात घ्या. यमाची हाती बांधुनिया देती भूषण ही घेती काढून या. भूषण म्हणजे अलंकार. लक्षात घ्या सोनं तुमच्या गळ्यात माळणे काढून घेणार तुमची कारण माळ संतांनी ती भगवंताची आहे ती कोणी काढून घेत नाही. आणि लोक अशी घुरपटी आहे. माऊलीनेच म्हटलंय ये मृत्यू लोकीची उपराटी. माऊलीने ज्ञानेश्वरी नव्यामध्ये म्हटलं त्या मृत्यू लोकांमध्ये उपरट आहे. जे सोबत येतं वेळी लोक ते घेत नाही आणि जे लोक हिसकून घेतात त्याच्या नादी लागल्याशिवाय राहत नाही. शहाणी म्हणाव की येडी तुम्ही ठरवा. मी जास्त बोलणार नाही कारण मी लांबचा आहे ना जवळ मला घरी जायचंय ना डबल असं आहे. असं भूषण ही घेती काढून या अलंकार काढून घेतात दादा कोण ज्याला तुम्ही उभं आयुष्य दिलं पूर्ण जीवन तुम्ही ज्यांच्यासाठी जगलात. आणि मग तुकोबाराय म्हणता दादा रात्री 12 वाजता चोर येत असतील ना त्या चोराला मी चोरच म्हणत नाही. रात्री 12 वाजता चोर येतात ना तुकोबाराय म्हणतात माझ्या दृष्टीत ती चोर नाही चोर आहे कोण
तुकोबर आहे म्हणतात घरचीच माणसं चोर आहे, ऐशिया चोराचा कैसा हा विश्वास. धरली तुझी कास तुका म्हणे विठ्ठल. सांगायचा मुद्दा असा आहे की झणी करणीचे करू नका. का करू नका हे कारण असं. मग तुम्ही म्हणाल महाराज 2 रुपये कमवायचे नाही का? कमवा ना, पण त्याला सुद्धा संतांनी रीत सांगितली. रीत जोडून या चांगला व्यवहार करावं. पण लोक असे आहे पैशासाठी आता काय करतील. माणूस म्हणायला सुद्धा लाज वाटते अशा माणसाला. माणूस काय माणूस म्हणायचं त्याला? अरे ज्याला माणसाचा जन्म मिळाला त्याला माणसासारखं वागते तुला माणूस आहे. तो माणसाच्या रूपामध्ये जानवर आहे. कोण आहे? जानवर आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की माणसं संतांनी सांगितलं ना धन कमवा ना तुम्ही, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे चांगल्या मार्गाने पैसा भरपूर कमवा. पण लोक तसं नाही. गरुड पुराणामध्ये असं सांगितलं कलियुगामध्ये लोक भ्रष्टाचाराने पैसा कमवतील आणि लोक त्याला काय म्हणतील? शिष्टाचार म्हणतील. हो काही नव्हतं थोडे दिवसापूर्वी या माणसाकडं काय कमवलं धन्य म्हणावं ते माणसाला. आता काय धन्य द्यायची गोष्ट आहे का? 500 रुपये रोजाने कामाला द्या दादा, तुम्ही फक्त खाऊ शकता, राहू शकता, तुम्ही मोठाले बांगले बांधू शकत नाही. लक्षात घ्या. सांगायचा मुद्दा असा आहे संतांनी जे सांगितलं की काय करावं काय करू नये, तर जे करू नये ते का करू नये त्याचं कारण काय आहे. आपण विचार करा. ह्या जगामध्ये कोणी कोणाचं नाही ना पत्नी. नामदेव महाराजांनी एक मोठा अभंग लिहिलाय जरा. 9 मास गर्भवसी कष्ट झाली ज्या मातीशी, ती निष्ठुर झाली कैशी आणती दूर. आणि कोणाची आशा धरून बसला तुम्ही? दादा भगवान परमात्म्याची आई आहे. कोण? यशोदा माता. गोपाळ धावत धावत आईकडे गेले. आई 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 आपला कन्हैया यमुनेच्या डोहामध्ये. देवाची आई अशी धावत पळत आली, अशी धावत पळत आली. गोपाळांना असं वाटलं आता आपला कान्हैया तर गेलाच, पण आपली यशोदा माता सुद्धा जायच्या अंदाजात आहे. आता असं वाटलं गेल्या गेल्याच उडी टाकती की काय. जवळ आली यमुनेच्या डोहाच्या अगदी जवळ. गोपाळांनी सांगितलं इथं गेल्यानंतर पुन्हा मनुष्य माग येत नसतो. भगवंताची आई धावत होती पुढं, पाठीमाग सरकली. का? हे देवाच्या आईचं सांगितलं. म्हणून नामदेव महाराज सांगतात 9 मास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातीशी, ती निष्ठुर झाली कैसी आणती दूर. राहिली जिथं आईची ही गोष्ट असेल तर बाकीच्यांचं तुम्ही घरी गेल्यावर बघा तपासून. विठ्ठल आणि म्हणून नाथबाबांचं असं म्हणणं आहे झणी करणीचे करू नका. कारण हे जे करणं आहे महाराजांनी प्रमाण दिलं. मारिती जोडीती तोडीती निष्ठूर. याचं फळ काय? तुम्ही किती गुन्ह्या गोविंदाने प्रपंच करा, किती लोकांचं आणा, पाईप आणा, मोटरी आणा, बांधकोरा, काय करायचं ते करा, शेवटी फळ काय आहे? हो यमाची यातना. लक्षात घ्या. आणि नाथ बाबा म्हणतात इथं जर यमाची यातना असेल ना तर ती चुकवण्यासाठी सायस करा. यमाची यातना सोपी नाही हा दादा. ऐकताना माणसाला फुजल वाटतं काय सांगितलं बाबांनी. म्हणे यमाची यातना येईल असं काही करू नका. अरे बाबा म्हणतात ना जुनी माणसं त्यावळात गेल्याशिवाय. तसं जेव्हा प्रत्यक्ष यम पाहायला मग कळत माणसाला काय आहे. कर्म करताना कळत नाही त्याला. काही कर्म करतात, काही हलकट वागतात, नको ती पितात, नको ते खातात, नको तिकडं पाहतात. बरोबर आहे की नाही? सगळं निषिद्ध कर्म करतात. लक्षात घ्या. पण ज्या माणसाने आयुष्यभर निषिद्ध कर्म केलं शेवटी झाला त्याला रडायला कोणी सोबती नसते. पस्तूर पस्तूर मरतो आणि शेवटी मग यमाच्या तावडी करतो. यमाचं बंधन कोणाला सुटत नाही बरं का महाराज. कोणी असू दे. आपण रामायण वाचा. राम जेव्हा 1100 वर्ष जीवन पूर्ण झाले नाथ भागवत आपण बघा. नाथ भागवतामध्ये त्या ठिकाणी काळ आला. काळ राम प्रभूकडे गेला आणि हात जोडले. म्हणले देवा मी तुमचा मानस पुत्र आहे. कशाला आलो इथं? आणि इथं याच्यासाठी आलो तुम्ही 1100 वर्ष आयुष्य घेऊन आला ते पूर्ण जागायचं ना जागा. आता तिथं काय चालू तू नारायण आहे जागायचं ना जागा. पण मी सूचना द्यायला आलो. कोण म्हटलं यम अयोध्येत जाऊ शकतो तर आपल्या धोत्र्यात येणार नाही का? अहो तू कुठं जाऊ शकतो जिथं अयोध्या म्हणजे कोण आहे होती? अहो महाराज अयोध्या म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठ आहे. आळंदी म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठ आहे. पंढरपूर म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठ आहे.
वैकुंठात जर हा जाऊ शकतो तर इथं येणार नाही का? इथं पण येतो. फक्त एक आहे, वैकुंठात जात असताना म्हणजे अयोध्येमध्ये जात असताना असा फरक एवढाच आहे. आमच्याकडे येत असताना असं आहे, पक्यात नाही असं आहे, फरक काही नाही. यमाचं निमंत्रण कोणालाही चुकवता येत कोणी यमाची जर इच्छा असली की आमच्या माणसाला घेऊन जायचं नाही तरी सुद्धा त्याला न्यावं लागतं. आम्ही एक दृष्टांत सांगत असतो. दृष्टांत असं आहे, एकदा यमाने विचार केला की मृत्यू लोकामध्ये आपण गेलं पाहिजे, कारण सगळ्यांना अपेक्षा आहे मृत्यू लोकामध्ये. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा. स्वर्गातल्या देवांना सुद्धा अपेक्षा आहे कुठे येण्याची, कारण हा मृत्यू लोक चांगला आहे. आपल्याला याची किंमत कळत नाही दादा, हा मृत्यू लोक किती गोड आहे. दादा पाणी, मला सांगा, पाणी आवश्यक आहे का सोनं आवश्यक आहे? खरं सांगा, पाणी आवश्यक आहे. माणूस पाण्याशिवाय जगू शकत नाही, सोन्याशिवाय जगू शकतो की नाही? आता माझ्याजवळ काहीच सोनं नाही, मग मी काय मेलो का लगेच? नाही ना. माणूस पाण्याशिवाय जगू शकत नाही, सोन्याशिवाय तो किती दिवस जगू शकतो? काहीच फरक पडत नाही. माणूस महत्व कशाला देतो? ते का देत असेल, येडा असेल का शहाणा, ते विचार तुम्ही नंतर. तसं मृत्यूलोक सुंदर आहे, गोड आहे. कोणतं? हे मृत्यूलोक. आपण जिथं राहतो का, हा मृत्यूलोक चांगला आहे. नाथ महाराज सांगतात, भरतखंडी नरदेवाची प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. म्हणजे नाथ बाबा सुद्धा, तुकोबाराय सुद्धा या मृत्यूलोकाला चांगलं म्हणतात. हा, पण आपल्याला याची किंमत कळत नाही, ही गोष्ट बाजूला ठेवा. यमाना विचार केला आपल्याला तर मृत्यूलोकात जायचंच आहे ना, पण आजचे दिवस एकदा मुक्काम तर करून पाहू नेमकं हे मृत्यूलोकातली माणसं कशी आहेत. कारण माणसं कशी असतात की दिसण्यावरून कळत नसतात. हे एक सांगतो, दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो. माणसं कशी असतात, कोणत्या स्वभावाची असतात, हे माणसाला कळतं का सहज? आता तुम्ही माझ्या समोर सगळे लोक बसलेले आहात, कोण माळकरी, कोण काय पितं, कोण मला माहिती आहे का? पण तरी सुद्धा मी जर तुमच्यासोबत एक दिवस राहिलो तर सगळं सांगू शकतो तुम्ही काय काय करता. आता तुमच्या कपाळावर काय बोर्ड आहे का? आहे का बोर्ड? मग कशावरून कळतंय? त्याच्या रोजच्या व्यवहारात. तुम्हाला दृष्टांत सांगतो. एका गावामध्ये एक माणूस आहे, त्याला सगळे लोक म्हणतात मूर्खा जेवला का, मूर्खा शेताला गेलता का, मूर्खा पाणी भरलं का. त्याचं नावच काय पडलं? मूर्ख. वैतागला स्वतःच्या नावात. अरे म्हटलं, आपल्या गावामध्ये सगळी माणसं मूर्खाशिवाय बोलत नाही, आणि ज्या गावामध्ये आपला आदर नाही तिथे राहण्यात काय मजा आहे? विचार केला, आज संध्याकाळी जेवण करायचं आणि धोत्र सोडायचं म्हणजे धोतर सोडायचं नाही, धोत्र गाव सोडायचं. हे गाव सोडायचं, रात्रभर प्रवास करायचा आणि जायचं कुठं? म्हणे देवाचं गाव आहे टाकळी लोकेश्वर. बरोबर आहे म्हणे, तिथं जायचं. देवाचं गाव आहे, रात्रभर प्रवास करून जायचं. संध्याकाळी जेवला, प्रवासाच्या मार्गाला लागला. आता प्रवासाच्या मार्गाला लागल्यानंतर रात्रभर प्रवास केला आणि सकाळी कुठे गेला? टाकळी लोकेश्वर मध्ये गेला. पूर्वीचा प्रसंग आहे का, सकाळची वेळ होती. गेली ती वेळ कोणती होती? सकाळची वेळ म्हटलं की जुना प्रसंग. माता माऊलींचं काम कोणतं? पाणी आणा. आणि पूर्वी काय असं हापशा नव्हता, विहीर नाही. मग म्हणजे डोंगराच्या पायथ्याला कुठेतरी त्याला झरा झेरा असं म्हणतात. अगदी लहानसं असतं भांडं बुडं एवढं, पण नितळ पाणी द्यायला येत राहतं, पाणी निघून जात असतं. माता माऊलींचं काम चाललं, पाणी आणा, पाणी न्या, पाणी आणा. हा रात्रभर प्रवास करून गेला. कोण? तुमचं लक्ष आहे का माता माऊलींना? तुम्ही एक वर बसल्या, लक्षात घ्या. हा मूर्ख तिथं गेला त्या गावामध्ये, माता माऊलींचं काम चालूच होतं. तिथं गेला. आता लक्षात घ्या, तुम्ही शेतामध्ये गेलात, घरी आलात की तुमचे पाय अंग शिरून जातात आणि हातपाय धुतल्यानंतर फ्रेश वाटतं. बरोबर आहे महाराज? फ्रेश वाटतं. हा बहादर गेला, त्या झऱ्यामध्ये पाय सोडून बसला. एक माता माऊली आली, लांबूनच हात तटक्यान उठला. म्हटलं अरे यांना माझं नाव कळालं कसं? आता याचं नाव मूर्ख आहे, याच्या कापडावर काय बोर्ड लिहिलाय का? नाही लिहिला. मग त्या मावशीला कळालं कसं? तुमच्या व्यवहारावरून. लक्षात घ्या. बरोबर आहे? तुमच्या आचरणातून कळतं तुम्ही कोणत्या वृत्तीचे
राजसी आहात, तुम्ही सात्विक आहात, तुम्ही राजसी आहात, तुम्ही तामसी आहात, तुम्ही काय खाता, काय पिता, तुम्ही भक्ती करता का न करता हे सांगायची गरज नाही, तुमच्या व्यवहारातून कळत. तसं यमाला विचार केला की मृत्यूलोकामध्ये जाऊ, कशी माणसं आहेत ते पाहू ना. काय बोर्ड लिहिलेलं नाही कपाळावरती की हा आमका माणूस आहे, तसा आहे, पापी आहे, पण नाही. मग म्हणे त्याच्यासाठी तो आदल्या दिवशी मुक्कामाला आला. कुठं? तुमचं गाव सोडून, तर नसले उमदी. म्हणजे 100 लोकांची यादी घेऊन आला. त्या यादीमध्ये किती लोक आहेत? 100 माणसाची नावं आहेत. ज्या ज्या माणसाला घेऊन जायचं त्यांची यादी करून आला. एका गृहस्थाच्या घरी गेला आणि गेल्यानंतर त्या गृहस्थाने पाहिलं, म्हणे हा यम आहे. त्याला कशावरून कळालं? म्हणे पुराण ऐकत होता. पुराणामध्ये सांगितलेलंच आहे, जो टोणग्यावर बसून येतो, ज्याला शिंग असतात, हातामध्ये यमदंड असतो. यमदंड म्हणजे लोखंडाचा असा दंड असतो, 3.5 फुटाचा, त्याला म्हणतात यमदंड. यमदंड पाहिला त्याला कळालं की हा यमाशिवाय दुसरा कोणीच नाही, हा यमच आहे. घाबरून गेला तुझ्या. महाराज रस्त्याने चालताना कोणाला धक्का जर लागला तर माणूस लाटा 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 कापतो. बरोबर आहे, त्याने तर यम पाहिलाय प्रत्यक्षात. आणि यम पाहिल्यानंतर बिचारा घाबरून गेला. पण एखाद्या वाईट माणसाला किंवा आपल्या जो कोणी असेल आपल्यापेक्षा वर चढ, त्याला जर खुश करायचं म्हटलं तर शेवा हा पाहिला त्याच्यामध्ये गुण आहे. तुम्ही देवाला प्रसन्न करू शकतात, शेवा. तुम्ही संतांना प्रसन्न करू शकतात, शेवा. इथं शेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा वळगुनी जेथ ज्ञानाचा पुरवठा. शेवा महत्वाची. महाराज त्या गृहस्थांनी एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. महाराज सांगता सोयने खूप सेवा केली. ते सगळे शब्द सांगायला वेळ नाही, इतकी सेवा केली. महाराज संध्याकाळ जाईल, झोपण्याची वेळ. या मला झोपायला खाट, बिचारा पात्यावर झोपला. कारण का? भीती वाटत होती की होतो की काय वशिला लावायचा आहे ना त्याला सकाळपर्यंत. महाराज यम झोपायला लागला, आपला पोट असतो अंगामध्ये, त्या महाराजांच्या अंगात आहे तसा पोट म्हणे त्या भिंतीला लटकून दिला. त्याच्यातून ती यादी काढली, स्वतःच्या उशीखाली ठेवली आणि यम आपला निवांत झोपला. पण याला झोप येते का? झोप येते का? मग दादा राजा परीक्षितीला कळालं 7व्या दिवशी आपला मृत्यू होणार आहे. महाराज राजा परीक्षितीला झोप नाही, तहान नाही आणि भूक सुद्धा नाही. आपण भागवत ऐका. 5व्या दिवशी, लक्षात घ्या, 5व्या दिवशी शुकाचार्य म्हणतात, राजा अरे काहीतरी फळं खा ना. राजा म्हटला, महाराज नाही, फळाची अपेक्षा नाही, पिण्याची अपेक्षा नाही, फक्त एकच आहे, तुम्ही जी कथा सांगतात ना ही मला सांगत राहा, सांगत राहा. कारण माझा विषय कधी आता संपत येईल सांगता येत नाही. मला हे सांगत राहा, कारण ही कथा मला देवापर्यंत पोहोचवणार. हे कीर्तन प्रवचन आपल्याला देवापर्यंत पोहोचत असतं. पण लोकांना असं वाटतं कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन. नाही दादा, कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन आहे. मनोरंजनाचं साधन असेल तर त्याने बाजारात जावं, तिथं काय पाहायचं ते पाहावं, तिथं मनोरंजन. पण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, लक्षात घ्या. हे आत्मकल्याणाचं साधन आहे, असं सांगायचा मुद्दा असा आहे. नराज ती यादी उशाखाली ठेवली. ह्या गृहस्थांनी पाहिल्याची झोप उडून गेली, जशी राजाची उडाली तशी. खटवंग रायासी एक तास उरला, खटवंग रायाशी. खटवंग राजाला कळाला 2 तासात मारणार आहे, त्याला 2 घडी म्हणतात, म्हणजे 1 तास भरा. झोप ताण सगळं उडून गेलं, बायको पोरं सगळं विसरून गेला. महाराज हा गृहस्थ सगळं विसरून गेला. चिठ्ठी ठेवताना पाहिलं, झोप नाही बिचाऱ्याला. हळू चिठ्ठी काढून तुम्ही ते दृष्ट आता ते प्रसंग लक्षात आणा थोडासा. उशाखालची चिठ्ठी हळूच काढून घेतली आणि वाचली. असरशीच असं सांगतात जसं त्याला अटॅक आला असा आणला त्याच्यावर. होणारच ना महाराज, प्रत्यक्षात 1 नंबरलाच नाव आपलं. म्हणून तर यम तिथं गेलता अगोदर मुक्कामाला, 1 नंबरला नाव. आणि 1 नंबरला नाव वाचल्यानंतर आता काय करावं? सगळ्या दिशा भूल झाल्या, सगळे साधन संपली. पण कागद साधारण होता, वहीचा. मुलाच्या दप्तरामध्ये तशीच पानं असतात, वहीची साधारण पानं. बस त्याला थोडासा आनंद वाटला, आपण इथून सुटण्यासाठी एक संधी आपल्याला आहे. जशाला तशीच आधी दुसऱ्या पानावर केली, जशाला तशीच. आता थोडासा बदल. काय बदल केला? स्वतःच नाव 1 नंबरला होतं अगोदर, आता ते 100व्या क्रमांकाला टाकलं.
यादी जशाला तशी घडी करून उशी खाली ठेवली. यम पहाटे 5 वाजता उठला. किती वाजता? आपण किती वाजता उठतो? आपल्यापेक्षा यम चांगला का वाईट? मग आपल्याला महायम म्हणायचं का नुसतं यम? ते तुम्ही विचार करा. यम सुद्धा 5 वाजता उठतो. किती? 5. ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला. उठला ना. उठल्यानंतर त्या गृहस्थाला आवाज दिला, म्हणे भल्या गृहस्था, आजपर्यंत आम्ही आमच्या नियमामध्ये कधी बदल केला नाही, पण आज बदल करतो. प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञेला माणसाने प्रामाणिक राहिलं पाहिजे. बरोबर आहे. प्रतिज्ञा सांभाळणारी माणसं फक्त आता मेजर दादा राहिले बघा, म्हणजे मेजर कंपनी. महाराज तीच माणसं असे शब्द दिला ना आपण भारत मातेचं म्हणून जगायचं तर तीच सांगतात. बाकीची इकडे गावाकडचं माणसं लई लबाड, रात गई बात गई, खरं बोलून चालत नाही. काय माणसं आहे? माणसाने खरं जगावं. कसं जगावं? खरं जगावं. माणसाने भिकारी जगावं पण खरं जगावं. श्रीमंत जाऊन हलकट होण्यात मजा नाही. रावण श्रीमंत होता पण पुण्यतिथी कोणी साजरी करत नाही. अरे अरे अरे. आणि तुकोबर आहे गरीब होते पाहुणे घराशी. आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार? काहीच नाही महाराज, काहीच नाही हो, काहीच नाही महाराज. महाराजांचं घर बसायला व्यवस्थित नाही, बाज व्यवस्थित नाही, त्याच्यावर रग घोंगडी नाही, मोडकी या बाजावरी वाकळांच्या तुकोबऱ्यांची परिस्थिती. पण आज जग तुकोबऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचतं. बरोबर आहे की नाही? माणसाने भिकारी जगावं पण गोड जगावं. श्रीमंत होऊन हलकट जगू नये, असं सांगायचा मुद्दा असा आहे. यमाने सुद्धा हात पुढे केला आणि सांगितलं, हे भाल्या गृहस्था इकडे, आजपर्यंत मी कधी माझा नियम चुकवला नाही, कारण भगवंताने जे सांगितलं ते आम्ही केलं. मी ब्रह्मदेवाला सोडत नाही. लक्षात घ्या, जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा नारायण सुद्धा सूक्ष्म स्वरूपामध्ये लीन होतात, शशावर नसतात. स्वर्गातला इंद्र सुद्धा माझ्या तावडीतून सुटत नाही. आजपर्यंत मी कोणाला सुट्टी दिली नाही. मला सांगा, तुमचं गाव किती दिवसाचं आहे? 1500 वर्षाच असेल ना. तुमच्या 1000 वर्षापूर्वीच्या गावामध्ये मागची किती माणसं राहिली? अजमेला पंजामेला पंजला केला पंजामेला बाप स्मशना गेला. पाठीमाग म्हणे देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आजा मेला. कोणी राहिलं का तुमच्या गावचं? कोणी राहिलं नाही. आणि आज जेवढी माणसं आहेत तेवढी जाणार आहे का असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणतात का आमच्यामुळे रुठले बाबा? राहणार आहे का कोणी? कोणी उद्या सगळे जाणार आहेत. उद्या म्हणजे उद्या नाही बापा, उद्या म्हणजे भविष्य काळामध्ये. कोणी राहणार आहे का? कोणी राहणार नाही. तरी अजून यमाचं पोट भरलंय का? भरणार आहे का? यमाचं पोट आणि अग्नी आणि समुद्र समान आहे. किती पाणी जा, समुद्र भरत नाही. अग्नीला किती खायला द्या, अग्नी तृप्त होत नाही. यमाला किती माणसं नेऊन द्या तुम्ही, यम तृप्त होत नाही. तो यम प्रतिज्ञा करतो म्हणे, हे प्रतिज्ञा करतो भल्या माणसा, आजपर्यंत नियम चुकवला नाही, कोणाला सुट्टी दिली नाही, पण तू सेवा केली. माणूस सेवेने प्रसन्न होत असतो. कोणाची सेवा करा, प्रसन्न होतो. सती सावित्री, तिचा पती कुष्ठरोगी, पण वेशेकडे जाण्याची अपेक्षा, वेश याला कसं स्वीकारेल म्हणून सती सावित्रीने त्या वेशीची सेवा केली. शेवटी ती वेशा सांगते की तुझ्या मालकाला माझ्याकडे घेऊन ये. सांगायचं की सेवेने कोणीही प्रसन्न होतो, कोणीही प्रसन्न झाला. यम प्रतिज्ञा केली.
सगळ्याला नेणारा मी यम, पण मी तुला नेणार नाही. ऐकणार इकडे लक्ष द्या. यम म्हटला तुला नेणार नाही. म्हटलं बरं झालं बरं झालं. अरे तुला नेणार नाही याचा अर्थ कोणालाच नेणार नाही असं नाही बाबा. तुला नाही नेणार, पण ज्याचं नाव 100व्या क्रमांकाला आहे त्याला घेऊन जाणार. विठ्ठल सांगायचं मुद्दा असेल, चुकलं का हो मरण? मरण चुकत नाही. नाथ बाबा म्हणतात जनी करणीचे करू नका. त्याचं कारण एक आहे, तिथं यम येत नाही. मग तुम्ही असं करा, जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. महाराज असं साधन कोणतं आहे? अभंगाचे तिसऱ्याच्या साधनाचे नाथ बाबांनी ते साधन सुद्धा आपल्याला सांगितलं पहा. लक्षात घ्या, आपण सगळे भाषलेली माणसं आहात. एक दिवस यमाच्या तावडीत आपल्याला जावं लागतं, ते चुकत नाही. पण नाथ महाराज मात्र सुटण्याचा उपाय सांगतात. जेणे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. असं काहीतरी साधन करा की जेणेकरून तुम्हाला यम यातना चुकतील. पण असं कोणतं? नाथ महाराजांना लगेच पुढच्या चरणामध्ये सांगितलं. महाराज संतांना दम निघत नाही ना. लक्षात घ्या, संतांना सुद्धा दम निघत नाही. जसं आपल्याला दम निघत नाही, कुत्र्याला दम निघत नाही, तसं संतांना निघत नाही. माणसाला कुत्र्याच्या जवळ तुम्ही फक्त गाडी घेऊन पळा, कुत्रा काय करत? त्याला गती सहन होत नाही. अरे शेजाऱ्याचं भलं माणसाला सहन होत नाही. याला प्रगती सहन, आणि आमच्या संतांना अधोगती सहन होत नाही. कोणी वाईट मार्गाला चालला की त्याला सहनच होते. स्वभाव काय महाराज? स्वभाव काय ते विचार करत नाही. तो आपल्याला मारी. तुकोबरायांनी त्या बाबांनी तुकोबरायांना मारलं, तरी तुकोबराय त्याचं अंग दाबायला जातात. म्हणजे काय? त्याचं दुःख संतांना सहन होत नाही. तसं यमाच्या तावडीमध्ये जाणारी माणसं संतांना नाथ बाबांना सहन झालीच नाही. म्हणून लगेच तिसऱ्या चरणामध्ये दमच निघाला नाही नाथ बाबांना. नाथ बाबा म्हणतात, बाबा साधनाची सगळ्या साधनामध्ये चांगलं साधन असलं म्हणजे ते फक्त आहे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. साधनाची सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची. पण दादा साधनाचं सार आहे, पण तोची एक जो आत्मतत्व म्हणजे आत्मतत्वाला जो प्राप्त करून देतो असं साधन भगवंताचं नाव कोणी घेतं का? एका जनार्दनी ऐंशी किती झाले हरिनाम शेविले.
एक कोणीतरी एखादच असतात. तुकोबाराय दररोज सांगतात ना हरिपाठामध्ये नामसंकीर्तन. पण शेवटी काय म्हणतात? शहाणा तो धनी शहाणा तो धनी. नेमकं महत्वाचं राहिलं पाहतो. सोपा आहे तर सगळ्यांनी सांगितलं, पण शहाणा तो धनी घेतो येते. शहाणा मनुष्य सोपा आहे, पण शहाणा जो आहे तो त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करतो आणि जो करत नाही याचा अर्थ काय होतो आता लक्षात. हे तुकोबरायांचे शब्द आहे. महाराज असं आहे बघा, संसारामध्ये प्रपंचामध्ये सासूबाई बोलत असते लहान असला, पण मोठीला काय म्हणतात ना, लेकी बोले सुना. नाव ठेव बघा, आता मोठ्या सुनाला फक्त नाव ठेवायचं नाही, फक्त एवढंच म्हणायचं लहानीलाही चांगली, लहानीलाही चांगली. आता मोठी वाईट आहे काय वेगळं सांगायचं वाईट हे त्या शब्दातून प्रगट होतं की नाही? सहज प्रगट होतं, सहज. तसं तुकोबराय काय म्हणतात म्हणजे लक्षात, शहाणा तो धनी. सोपं असलेलं साधन तुकोबराय म्हणतात शहाणा तो धनी घेतो येथे. मग जो येतो हरिनाम घेत नाही तो कोण? आता मी तुम्हाला वेड म्हणत नाही, पण तुकोबराय काय म्हणतात बघा. मग याचा अर्थ जो हरिनाम घेत नाही तो जर वेडा असेल तर तुमच्यात कोण कोण घेत नाही ते तुम्ही घरी गेल्यावर विचार करा. बरोबर आहे. आपल्या कीर्तनाची वेळ तशी संपलेली बरं का, नैवेद्यवाली माणसं आले नाही म्हणून थांबत, बाकी काही नाही. असो, तुकोबराय म्हणतात साधन सोप आहे. नाथ बाबा म्हणतात हे साधन असं आहे की ते तुम्हाला यमापर्यंत जाऊ देत नाही. आणि जी माणसं दादा हे साधन करतात ना, संत सांगतात महाराज, जो नारायण गातो ना, नारायण गाय नारायण धाय धन्य त्याची माय प्रसवली. हे लक्षात घ्या. ज्या भगवंताचं चिंतन करताना तिच्या प्रसूतीच्या वेदना कामा आल्या हो. तिनं ज्या प्रसूत होताना ज्या त्रास सहन केला ना, तिच्या प्रसूतीच्या वेदना कामा आल्या. बाकीच्याच आपल्याला बोलायचंच नाही, ते तुम्ही म्हणा काय म्हणत ते असं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे, आपण भगवंताचं चिंतन करावं. सोपं आहे. नाथ महाराजांनी किती सोपं सांगितलं. हरी बोला देता, हरी बोला घेता, पैसे व्याजाने देतानी म्हणा हरी हरी, घेतानी म्हणा हरी हरी, बाजारात भाजीपाला देतानी म्हणा, घेतानी म्हणा. लय सोपं आहे. पा तुम्हाला सांगू का, भगवंतापर्यंत जाणं अवघड, फक्त त्या वाटेवर येणं अवघड आहे. जाणं सोपं आहे, साधन सोपं आहे ना, पण ते आता मला सांगा, सोपं साधन जर आपण घ्यायलाच तयार नाही तर काय करू शकतो? जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्या जगाचा उद्धार केला असं आपण म्हणतो की नाही? उद्धार केला बाबा, मग आम्ही अजून कसे उगाच त्रास सहन करतो म्हणजे याचं कारण नाही. त्यांनी सांगितलं मोडून या वाटा सूक्ष्म दृष्ट केला राज्यभार. आता तुम्ही जर त्या राजमार्गाला यायला तयार नाही तर तिथं तुकोबरायांचं काय दोष? असो, सांगायचा मुद्दा असा की ते सोपं सांगितलं. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता गाता खाता सर्व कार्य करीत हरी बोला. कोणतंही काम करा, माणसं सुखी होतील हो, सुखी होतील. सगळं काम करताना माणसं हरी हरी म्हणावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज, या जगातले माता पिता सासू सासरे सुखी होतील, सुखी. ते दुःखी काय माहिती का? लक्षात घ्या, घरामध्ये म्हातारी माणसं दुःखी का?
त्याचं सरळ कारण सांगतो मी तुम्हाला. घरामध्ये असलेली म्हातारी माणसं जे करायला पाहिजे ते करत नाही, जे करायला नको ते केल्याशिवाय राहत नाही. खरं तर त्यांनी काय करावं, तर म्हाताऱ्या माणसाने कोपरा धरावा, महाराज कोपरा. मुलाचे लग्न झाले, मुलीचे लग्न झालेत ना, पण ही म्हातारी माणसं मुला मुलीचं सांगतात काय राहिलं हो तुमचं, काय राहिलं तुमची जबाबदारी म्हणून, काय राहिलं, काहीच राहिले नाही महाराज. पण ही म्हातारी माणसं एवढं सुद्धा कळत नाही बाबा, आपल्याला केसांनी धोका दिलाय, आपल्याला दातांनी धोका दिलाय, आपल्या शरीराने धोका दिला, आपल्या गालाने आपल्याला धोका दिला की नाही तुमच्या गालाने तुम्हाला धोका. आता माझ्या समोर सगळी ज्ञानी माणसं आहे. मी तुम्हाला एक प्रश्न करतो, तुम्ही सगळे ज्ञानी माणसं आहात, तुमचे एक दिवस तुमची गालं सफरचंदासारखी होती, कशासारखी होती की नाही? मला फक्त एवढं सांगा, किती तारखेला ही गौरीची खांड तयार झाली? सांगता येत का? सांगता येत नाही. याचा अर्थ या देहाने सुद्धा आम्हाला धोका दिलाय, या देहाने आम्हाला धोका दिला, या दाताने आम्हाला धोका दिला, या केसांनी आम्हाला धोका दिला. कारण ही काळी होती, सुंदर दिसत होती, आमची इच्छा नसताना सुद्धा पांढरी झाली. काय आपली इच्छा होतं सांगा ना? एकही इच्छा या जगातली आपली पूर्ण होत नाही, एकही. असं बोलतो मी, हा जोर देऊन बोलतो, एकही इच्छा या जगातली आपल्याप्रमाणे होत नाही. तरी माणूस शहाणा होत नाही. मुलं आपल्या मनाप्रमाणे वागत, पत्नी मनाप्रमाणे वागत, शेतीमधलं उत्पन्न आपल्या मनासारखं होत, गावातली आपली माणसं मनासारखी वागत नाही. तरी माणसं तिथं झाटल्याशिवाय राहत नाही. असं सांगायचं मुद्दा आहे. घरातली म्हातारी माणसं दुःखी का आहेत, तर त्यांनी हरी हरी म्हणायचं सोडून दिलं आणि शेजारणीच्या घरी जाऊन बसायला सुरू केलं, बाकी काहीच नाही. कशामुळे म्हातारी माणसं दुःखी काय, शेजारण्याच्या घरी गेल्यामुळे दुःख जास्त निर्माण होतं. ती शेजारी पाजारी माणसं चांगली नाहीत असं मी म्हणत नाही, पण आपण माणसं चांगली नाही शेजाऱ्याच्या घरी जाऊन बसतात. कारण ते हरिपाठाला जात नाही ना हो. ती हरिपाठाला जातात का? नाही ना. आणि काही नाही बघा, आपल्याच माणसाची निंदा करतात. रामकृष्ण निंदा कोणाची करतात? आपल्याच माणसाची. ज्या सुनबाईजवळ आपल्याला जगायचं तिचीच निंदा. ती अशीच आहे, तशीच आहे, पोराला मागे बोलती, शेताला जात नाही, असंच झालं तसंच झालं. याचा परिणाम काय? तीन ऐकलं, आता ती शेजारी अशी असते का एक तत्व नाम हिच ऐकतच, तिला जाऊन सांगतो ही सासू असं म्हणली, तुझी सासू असं म्हणली, तुझी सासू असं म्हणली. ही म्हणजे असं होय, मग आता भाकरच बंद, बसा बोलला. याच्यापेक्षा जर लक्षात या, आपण जर या सगळ्या गोष्टी सोडून कोपरा धरून जर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, तुमच्या सुनबाईना जर तुम्हाला भाकर दिली नाही तर माझ्यासोबत सत्याला झाला, काहीच अडचण नाही. फक्त एकच रामकृष्ण हरी. दादा सुनबाई तर काय घेऊन बसला, भगवान येईल तुमच्या जवळ भाकर घेऊन, भगवान येईल. तरी का उगाच सांगितलं का आवडीने व्हावी, हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नाथ बाबाने आपण आवडीने घ्यावं ना त्याचं नाव. कधीतरी पाहिलं पाहिजे ना, खरंच हा करतो की नाही, इच्छा आपली इच्छा पूर्ण करतो का नाही. काही फक्त लोकांना सांगितलं, आपण अनुभव घेतला पाहिजे. तुमच्या माहितीच तो सांगतो. दादा आळंदीकर महाराज माझ्या शेजारी उभे आहे. मला फक्त एक सांगायचं, भगवंताचं नाव घ्या, त्याच्यावर भार घाला, तर तुमची काळजी घेतो. तुका म्हणे भार बरोबर, तुका म्हणे भार घातली वरी होईल कैवारी, भार घाला. आम्ही आळंदीमध्ये जगत असताना लक्षात घ्या, ऐका 2 मिनिटं, ती माणसं अजून आली नाहीत ना, म्हणून 2 मिनिटं. आळंदीमध्ये जगत असताना आमची आई तिला नसते, बरोबर ना महाराज. आमचे वडील तिथं नसतात दादा, आम्हाला राहायला ठिकाण नसतं दादा. जाताना आम्ही असेच गेलेलो असतो वाऱ्यावर, जेवण्याची व्यवस्था नसते दादा आमची तिथं. काहीच आमच्या सोबत नसतं, फक्त आमचा विश्वास असतो की माऊली आपल्याला मागं पाठवणार नाही, एवढीच भावना आमच्या सोबत असते. कोणीतरी विचारतं, महाराज नवीन आले काय आळंदीत? हो. राहायची अवस्था कुठं आहे? झाली नाही अजून. ते सांगतात चला आमच्या धर्मशाळेत. ही बुद्धी त्या महाराजांना कोणी दिली मला एक सांगा? माऊलींनी दिली, बरोबर आहे दादा. धर्मशाळेमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मधुकरी त्यांच्या हिश्यामध्ये ते जेव घालतात, बरोबर ना महाराज. 2-4 दिवस गेल्यानंतर म्हणतात, मग तुम्ही पाळीला जाऊ शकतात का? पाळीला म्हणजे वाखराच्या पाळीला नाही, मात पाळी म्हणजे तिथं नंबर असतो मधुकरी आणण्याचा, त्याला पाळी म्हणतात. आपण जर म्हटलो जाऊ, ते आपल्याला घर दाखवायला सुद्धा सोबत येतात, बरोबर आहे महाराज. घर ते दाखवतात. जेव्हा आपण आता आळंदीमध्ये मधुकरी आणायला जातो ना,
तुमच्या स्वप्नात तुम्ही एवढ्या किमतीची गाडी पाहिली नसेल. मी स्वप्नात सांगतोय, स्वप्नात. हे भूषण काढून टाका. मी 10 एकराचा मालक आणि 5 एकराचा मालक. हा, शून्य आहात तुम्ही. पुण्यातल्या लोकांसमोर तुम्ही शून्य आहात, शून्य. कोटी रुपयाची गाडी असते. तुम्ही गावाकडे पाहिल्यात किती किमतीची गाडी? फॉर्च्युनर म्हणे 50, 35, 40 लाखाची. स्कॉर्पिओ 12 लाखाची, 8 लाखाची, 10 लाखाची, याच्यापेक्षा नाही ना. पुण्यामधल्या माणसाकडे कोटी रुपयाच्या गाड्या असतात. हे तुम्हाला का सांगतो माहिती का? त्याचं चिंतन करा, तुमचं भार वाईल. महाराज, आम्ही फक्त हातामध्ये ज्ञान आणि भाजीचं फडकं असतं. याचा अर्थ आम्ही भिकारी नसतो. तो आळंदीतला रीतिरिवाज आहे. भिक्षा खाल्ल्याशिवाय बुद्धी पवित्र होत नाही. दूषित अन्न खाल्ल्याने बुद्धी दूषित होते. हे अनेक प्रसंग सांगतील, मला ते सांगायचे नाही. कोटी रुपयाची गाडी तुमच्या समोर येऊन थांबते. महाराज, कुठं जायचं? आपण फक्त म्हणावं भोसरीला जायचं. त्या माणसाला भोसरीला यायचंच नसतं. त्याला भोसरीच्या अलीकडेच जायचं असतं, कंपनीत स्वतःच्या. आपल्याला कुठे जायचं दादा? ते म्हणतात मला कंपनीत जायचं होतं, पण मी तुम्हाला तिथपर्यंत नेऊन घालतो. तो भिकारी नसतो. त्याची गाडी कोटीची असते. मग तो विचार करा, तो किती श्रीमंत माणूस असेल. मग आपण मागचा दरवाजा आपलं लाज काज उघडायला सुरुवात करावी. महाराज तसं नाही हो, तुम्ही पुढे येऊन बसा ना. असं काय करता? नाही ना दादा, बसतो ना माझं. नाही नाही दादा, तुम्ही पुढे बसलो पाहिजे. तुमची सेवा कोणी करेल? तुमची सेवा घडू द्या. महाराज पुढच्या सीटावर बसवतात. जायचं असतं अलीकडच, पण नेऊन सोडतात भोसरीमध्ये. म्हणजे जिथं जायचं तिथं. आता लक्षात घ्या, उतरलो आम्ही, पैसे घेत नाही. महाराज येतानी कसं येणार? आपण म्हणाव दादा आता 1-2 तास लागतील मला. मधुकरी मागायला 2-2.5 तास लागतात ना. चालेल, मला तासाभरानं जायचं होतं, पण या थोड्या वेळाने. हा नंबर या, मला फोन करा, मग आपण सोबतच जाऊ. मला पण पुन्हा आळंदीला यायचं. कोण म्हणत असं? मधुकरी मागायला जातो. किती वाजता? तुम्हाला 9चा वेळ दिली होती कीर्तन ऐकायला. कितीची? तुम्ही आले किती वाजता? उभ्या आयुष्यात एक कीर्तन ऐकत ह्या डोंगराच्या भागात पण लोक आली 10 वाजता. तरी काय अडचण नाही. मला थोडस काय स्वभाव थोडासा गरम. आयुष्यात किती कीर्तन ऐकायची? इकडे ऐकत असता तुम्ही, पण ह्या रानात एकच. पण आपण किती वाजता आलो? 10, कोणी 10:30, कोणी 11. आले तर आले ना. लांब बसले. त्यांना वाटतं नको वाचन आपलं पडतं का नाही पडतं. लांब बसली, बसा, काही अडचण नाही. आमचं काय सांगायचं का? असो सांगायचं जरा. 7 वाजता आम्ही दारात असतो. किती वाजता? 7 वाजता. तुम्ही उठलेले पण नसता का? 7 वाजता दारामध्ये असतो. फक्त आवाज देतो, मधुकरी. मधुकरी आवाज दिल्याबरोबर 2 ताज्या चपात्या म्हणतो मी. शिळ्या नाही, ताज्या 2 चपात्या, ताजी भाजी घरात बोलवून तुमच्या पाया पडतात आणि आदराने देतात. हा शब्द महत्वाचा आहे. कसं देतात? आदराने देतात. जर चपाती झाली नसेल, तर 2 मिनिटं बसा, तोपर्यंत दूध करते. दूध घेईपर्यंत चपाती तयार. तुम्ही ताजी भाजी, ताजी भाकर घेतली. लक्षात. दुसऱ्या दारात किती वाजता सांगितलं मी? 7 वाजता. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला पटो का न पटो, तुमची बायको सुद्धा तुम्हाला दररोज 7 वाजता जेवण देणार नाही. खरं सांगतो. देईल का काका? काका खरं बोलले, नाही देतच नाही म्हणे. की दररोज 7 वाजता आम्हाला सकाळी ताजं जेवण देतात दादा. विचार करा. पुढे सांगतो मी आणखी. जर एखाद्या घरी अडचण असेल, असते अडचणी, शेजाऱ्याला बोलवतात. त्यांना शेंगदाणे द्या. शेंगदाणे नसतील ना, असतात अडचणी. मग श्रीमंत माणसं आहेत, पण काय सांगतात, अडचणी येत असते. पैसे काढतात. महाराज हे 50 रुपये तुम्हाला जाण्याचं तिकीट आहे. बरोबर आहे? एवढा जीव लावतात दादा. इथली घरी आहे ना सुद्धा एवढा जीव लावत नाही. खरं सांगतो मी, इथून खोटं बोलणारच नाही. केले उपकार सांगू मी काय, बापन करी आयसी माय. आनंद उपकार त्या लोकांचे. महाराज आळंदीमध्ये आले, तुम्ही जेवले, आधाराने तुम्हाला दिले. कपडे होते का तुम्हाला गेले तेव्हा? कपडे होते? नाही ना, कपडे नव्हते. पण माऊली कोणाला तरी अशी बुद्धी देतात. महाराज कोणीतरी असा दाता येतो की जेवढे मुलं असतात सगळ्यांना कोणी कपडे येतात, कोणी महाराज देतात. आणि कपडे असे असतात महाराज, लक्षात घ्या. तुमचे कपडे कोण धुतं? तुमची मंडळी. तुमच्या मंडळीला म्हणा तुम्ही किती चांगले कपडे धुवा, व आपल्यासारखे कपडे धुता येतील का? तुम्ही किती नवे कपडे घाला, आमच्या इतके तुम्ही पांढरे कधीच दिसू शकत नाही. कारण तुमची कपड्याची इमानदारी धुतले नसते. आळंदी
कमी नाही, हे सगळं पुरवलं जातं का? तुझी चिंता त्यासी तुझी चिंता त्यासी सर्व आहे महाराज. सगळी चिंता करतात की नाही महाराज, होतं की नाही? याला कारण काय आहे? एकच, आवडीने भावे हरिनाम. आळंदीमध्ये गेल्यावर आवडीने प्रदक्षिणा करावी, आवडीने माऊलीचं नाव घ्यावं, आवडीने माऊलीचं दर्शन करावं. एवढंच करतो आम्ही. आम्ही काही ब्रह्मज्ञानी नाही, खरं सांगतो मी तुम्हाला. आम्ही फक्त माऊलींची साधना केली, प्रदक्षिणा केली, दर्शन झालं, नाम घेतलं, बाकी काही नाही. आम्ही काही फार ज्ञानी आहोत, तुम्ही अज्ञानी आहोत असं अजिबात नाही. फक्त हे फळ कशाचं आहे? आवडीने भावी हरिनाम घे, एवढंच आहे. आणि म्हणून सांगायचं मुद्दा आहे की आपण जे व्यवहारामध्ये जगतो हे सगळं कसं आहे दादा? शेवटी दुःख देणार आहे, दुःख देणार. वाहिल्या उद्वेग संचिताचे. पण परमार्थामध्ये भगवंताच्या नामामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे की सगळा सांभाळ सुद्धा भगवान करत असतो. नाथबाबांचं हेच म्हणणं आहे, जीवन जगत असताना तुम्ही आम्ही आपण सर्वांनी काय करावं? प्रपंच करावं, पण ते करत असताना सर्व कार्य करिता हरी बोला सतत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी एवढंच म्हणावं. आणि एवढी जर संधी चुकली तर कळ येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची राहती निराळी. पत्नी पुत्र नाही, लाईट गेली पहा, लाईटीला सुद्धा पुढचा ऐका वाटलं. रांडा पोरे सकळ. म्हणून आपण सर्वांनी काय करावं? भगवंताचं भजन करावं, भगवंताचं भजन साधनाची सार मंत्रबीज हरी, आत्मतत्व हरी तुझी एक. आणि भगवंताचं नाम घेतल्यानंतर नाथ बाबा म्हणतात तुम्हाला कोटी यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होतं. कोटी कोटी यज्ञ नित्याचा नेम एक हरिनाम जपता घडी असे आहे. आणि नाथ बाबा शेवटी असं सांगतात की बापांना जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं, अखंड चिंतन केलं, तर शेवटी तुम्ही माणूस नाही, तुम्ही देव माणूस नाही, तुम्ही देव होणार. अभंगाचं शेवटचं केलं एका जनार्दनी एका जनार्दनी हरी
मागुता जन्म घेणे. भगवंताचं चिंतन केल्यानंतर नाथ बाबा म्हणतात तो हरी होतो. गोविंद गोविंद म्हणाला लागली छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा या त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये भेद राहत नाही. जिथं जीव हा शिव होत असतो तिथं जन्म नाही, जिथं जन्म नाही तिथं मरण नाही, आणि जिथं मरण नाही तिथं यमाच्या यातना सुद्धा नसतात. असा हा नाथबाबाचा अभंग, त्याचा भाव मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना काही आघाव वाटला असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. मी ज्यांनी या ठिकाणी अगदी सुंदर साथ दिली होता. मला अपेक्षाच नव्हती अशी, पण अपेक्षेपेक्षा मोहर असा सुंदर मजा आली. भजनामध्येच खरा आनंद आहे. असो ज्यांच्या निमित्ताने हे कीर्तन सेवा होती ते वैकुंठवासी गोरखनाथ रावसाहेब बैफुडे यांचा हा वर्षश्राद्ध त्यानिमित्ताने कीर्तन रेवणनाथ दादाची खूप इच्छा होती. कीर्तनच करायचं सगळ्यांना फोन, सगळ्यांना या 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 चांगली गोष्ट आहे. कारण धर्माची सेवा झाली पाहिजे, भगवंताची सेवा झाली पाहिजे. ज्याच्या फळ निश्चित गोरखनाथ दादांना कामं येईल, ते निश्चितच त्यांना चांगली जागाही देईल अशी अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर जय जय हरे